नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरिदास। माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब सोलापूर यांनी नुकतीच मी व अभिजित खेडकर यांनी दाखल केलेल्या फौजदारी किरकोळ अर्ज यामध्ये आरोपी डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय, प्राचार्य, शासकीय तंत्र निकेतन सोलापूर, सहसंचालक तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय पुणे, डॉक्टर दत्तात्रय जाधव, किल्लेदार कबाडे व तीर्थनकर यांचे विरोधात नुकतेच नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे। सदर प्रकरण असे आहे की शासन निर्णयाचे उल्लंघन करून सदर उल्लंघनातून शासकीय तंत्र निकेतनच्या प्राचार्य यांनी स्वतःला व इतरांना गैरलाभ दिला। शासन निर्णयानुसार 50% रक्कम शासन जमा करणे आवश्यक असताना 70% रकमेचे वाटप केले व 30% रक्कम शासनास जमा न करता सदर संस्थेच्या खर्चाकरता वापरण्यात येईल असे त्यांनी आदेश पारित केले। त्यानंतर त्यांचा चार्ज देखील काढण्यात आला होता आर्थिक व वित्तीय कारभाराचा। सदर चार्ज अशोक उपाध्यायचा काढल्यानंतर देखील त्यांनी इतर अध्यापक व कर्मचारी यांच्याशी संगनमत करून जे 87 लाख रुपयाचा अपहार केला। याविषयी आम्ही प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात वरिष्ठ कोर्टाच्या आदेशाने केस दाखल केली होती। सदर केसमध्ये नुकतेच आदेश नोटीस जारी करण्यात आलेली आहे व सदर प्रकरण हे गंभीर आहे। शिक्षकांकडनं ही अपेक्षा, शिक्षकांकडनं या प्रकारचं वर्तन हे खरोखरच निंदनीय आहे व पुण्याचे विभागीय संचालक डॉक्टर दत्तात्रय जाधव हे घोटाळे मिटवण्यामध्ये दंग आहेत का? जर या व्यक्तीवरती डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय या प्राचार्यावरती गुन्हा दाखल होतो तरीही त्याला व त्याच्या इतर कर्मचाऱ्यांना तिथेच पुरावे मिटवण्यासाठी ठेवलं जातं का? सत्र न्यायालय सोलापूर यांनी आरोपी डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय यांची बेल एका गुन्ह्यात नाकारल्यानंतर देखील त्यांना अरेस्ट केलं जात नाही। याच्या मागे पोलीस आयुक्त यांना काही पाकिटं मिळाली आहेत का असा प्रश्न आम्हाला पडतो व असा प्रश्न आम्ही विचारत आहोत। कारण का कोर्टामध्ये बेल नाकारून देखील या आरोपी डॉक्टर अशोक लक्ष्मीशंकर उपाध्यायला एवढं फेवरिझम आणि एवढं फेवर का पोलीस अधिकारी करतात असा प्रश्न देखील मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारतोय। होय, मी एक नागरिक आहे आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतोय। एक नागरिक या नात्याने मी पोलीस आयुक्त एम राजा यांना प्रश्न विचारतोय की ह्याची कुठली पाकिटं पोलिसांपर्यंत पोहोचली आहेत का की ह्या आरोपीला अटक करू नका? कारण का कोर्टात तर तुम्ही म्हणताय हो आम्हाला आरोपीची अटक पाहिजे, मात्र तुम्हाला आरोपीची अटक पाहिजे असं असताना तुम्ही आरोपीची अटक तुम्ही केल्यामुळे कोर्ट त्याचा बेल नाकारतं आणि बेल नाकारल्यानंतर पोलीस फक्त पाहिजे भूमिका घेतात, त्याला अटक करत नाही आरोपीला। म्हणजे ही खरोखरच गंभीर गोष्ट आहे का? याचा खरोखरच इथे पाकिट बाजी झाली आहे का? कारण का 90% पोलीस हे करप्टेड आहेत। हे मी म्हणत नाही तर हे माननीय उच्च न्यायालयाचे एका निकालातील वर्डिंग आहे। 90% पोलीस करप्ट आहेत आणि 10% पोलीस त्यामुळे काम करत नाहीत। प्रामाणिक पोलीस काही असू शकतात आणि हे 10% प्रामाणिक पोलीस या 90% करप्शनमुळे काम करत नाही। हे